नमो जय हनुमंता महारुद्रांजनीच्या सुता मारुतीराया राम भक्ता नमन तुला कृतसे हनुमान महाराज की जय. म्यासा दिले रणांगणे आधी कळाले निर्दळणे अंतकाळा ते आकळीने अग्नी ते जाळीन प्रतापे. प्रस्त प्रधान असणारा मनामध्ये विचार करू लागलेला आहे. आजपर्यंत युद्ध केलं पण आपशकून कधी आलेला नाही आणि आजही मी असणारा या ठिकाणी विजयच होणार आहे. आग्नीला जाळीनं अग्नीनं वानर सैन्याचा निपात करीन. राम लक्ष्मणला मारण्याचा उल्हासानं असणारा आणि प्रस्त प्रधान युद्ध करता निघालेला आहे. राम लक्ष्मण मानवी दोन्ही वानराते कोण गणे मृत्यू मारून यारणे वदावरणे विजयचाची. राम लक्ष्मण वानर सैन्यानं लांबून बघितलेलं आहे. यानं विचार केलेला आणि विचार मनामध्ये करू लागलेला आहे. एकाच बाणानं हे वानर म्हणजे माकडेच पाले खाणार. हे माझ्या पुढं काय करणार आहेत यांना निश्चित मी मारीन राम लक्ष्मणला मारीन असा त्या ठिकाणी प्रधान विचार करू लागलेला आहे. कोणी प्रस्ताचे वचन विरी केले सिंह गर्जना उलासले त्याचे सैन्य रंदकंदन करावया. ज्यावेळेस हे सैन्य बघितलं त्यावेळेस उल्हासानं वचन असणारी गर्जना केलेली आणि गर्जना केल्यानंतर मालकानं मोठ्यानं आवाज दिला की गाड्याला उल्हास येत असतो बरं का. गर्जना केली प्रस्थानं गर्जना केल्याच्या सैन्याला उल्हास मोठा आला आणि उल्हासाच्या भरामध्ये आणि युद्ध करण्यास निघाले. प्रस्त दे कोणीच सैन्याची वानराची उल्हास पूर्ण राक्षसाचे क्रवया कंदने वीर गर्जन चालिले. प्रस्त आलेला बघितला पण इकडे वानर सैन्याला ती पहिलाच उल्हास होता. त्यांच्या मनामध्ये अनुमान कधीच नव्हती. सैन्य आलेलं बघितलं उल्हास उलट्या उसुलट्या उड्या मारायला लागलेले आहेत. अशा अवस्था वानराची झाली. राक्षसाचे गिरा गजर शिवनाद करीते थोर वान करते बुबोकार राम नामे वीर गर्ज. इकडे हे राक्षस सैन्य गर्जना करू लागलेले आहे. हे वानर सैन्य ऐकलं राम नामाचा गजर करू लागलेले आहेत. एवढा उल्हास असणारा आणि या वानर सैन्याला आला आणि युद्ध करता तयार झालेले आहेत. वानराने निचाचर युद्धा मिसळले दुर्धर गाया आणि ते निष्ठुरे येर येरे नकोने. दोघं सैन्य असणारे एकात एक मिसळले आणि एकमेकाला कधी मारावं असं निष्ठूर गतीने एकमेकाला मारू लागलेले आहेत. अशी अवस्था या दोन्ही सैन्याची रानाच्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. धीरवीर राये चाये मागे न ठेविता पाये माता वाजती गाये रुधिर वाये बडबडा. युद्धाच्या ठिकाणी असणार पुढचा पाय मागे ठेवत नाहीत मागला पाय पुढाच आहे. एकमेकाला निष्ठूर हाणू लागलेले आहेत. डोके फुटू लागलेले आहेत. अंगावाच्या रक्ताचा भडभडाट आणि पूर्व होऊ लागलेला अशी अवस्था झाली. राक्षसे खोचिती सुळाग्रे वानर टाकीती शिळा शिखरे राक्षस हाने ती तोमरे कपीवर चांगरे दिला. या सगळ्या राक्षस सैन्याचे हत्यार होते. तलवारी होते भाल्या बरच्या गादा मुदगर अशा प्रकारचे हत्यार वानर सैन्याचं असणारे झाडं होते आणि दगड पाषाण असणारे हातामध्ये होते. अशा प्रकारच्या दोघांचं असणारा आणि घनघोर युद्ध सुरू झालं. विरिवंदिता दरडबान वानर वर्षती पाचन शक्ती आणि ती रक्षगण पर्वती प्राण वानर घेतीये. ज्यावेळेस असणारे हे राक्षस वाहन मारू लागले त्यावेळेस लांबून असणारे पर्वत वृक्ष आणि दगड असणारे लांबून भिरकावून मारू लागलेले आहेत. अशी अवस्था आणि त्या रणाच्या ठिकाणी होऊन असणारे राक्षस मरू लागलेले. गाई वानर बडता धरणी राम नामाच्या स्मरणे व्याता जावणे तक्षिणे बिडती रणे रण मारे. या वानर सैन्य असणार त्यांना मार लागल्यावर मूर्छित पडत राम नाम घेतल्याबरोबर लगेच तयार होईल आणि पुन्हा युद्धाला त्या राक्षसाबरोबर मिसळू लागले अशी अवस्था करू लागली. वानर वीरा प्रताप श्रेष्ठ शिळा शिखरे कडकडाट रणी राक्षसा करून पीठ पाडले स्पष्ट एक चित्ती तळी. कितीतरी राक्षस असणाऱ्या वानर सैन्यानं पृथ्वीच्या ठिकाणी पाडले कारण यांची जो राम नामाची शक्ती होती. मूर्छित पडले तरी रामाचं नाव घेतलं की उठून उभे राहायचे आणि लगेच युद्धाला तयार व्हायचे. असे राक्षस असणारे आणि कितीतरी मरण पावले. कपे मर्दिता निशाचर रणे उठला आकार प्रस्थ प्रधान चौघे विरे वानरा मार करू आले. ज्यावेळेस हे राक्षस सैन्य मरायला लागलेलं ही सर्व परपण पडलेली दिसली. हे प्रस्थाचे 4 प्रधान बरोबर होते. हे 4 प्रधान आता आणि त्या ठिकाणी यांना हे मेलेले सहन
होईनात म्हणून त्या ठिकाणी हे चौघजण युद्धाला मिसळले. प्रधान चौघे वीर प्रवीण महाजुंजार मारावया वांडर बार आती तुझर चालिले. हो यांनी असणारे हे 4 प्रधान असणारे प्रस्थाचे आणि हे राक्षस सैन्य मेलेलं बघितलं आणि चारी असणारे हे वानर सैन्याला मारण्याकरता अतिशय उल्हासाने तुटून पडले. धमाने महानाद कुंभ हनुआने सुमनुड चौघे वीर रणउनिदे करवया युद्ध लोटले. त्याचे 4 प्रधान कुंभ हानू अशा प्रकारे त्यांची नाव होती आणि हे 4 प्रधान असणारे सर्व वानर सैन्यामध्ये या वानरला मारण्याकरता आणि त्याच्यामध्ये मिसळलेले. वर्षानु या बाण जाळा वृक्ष पर्वत छेदून शिळा रणी मर्दिती वानर दळा वक्ष स्थळा बिंदोनी. या 4 प्रधानांनी असणारे धनुष्याला बाण लावले आणि वानर सैन्याने जे वृक्ष असणारे पाषाण असणारे पर्वत असणारे राक्षसावर टाकले होते वरच्या वर छेदून असणारे काढू लागलेले आहेत. अशी अवस्था हे 4 प्रधान या वानराची करू लागलेले. चौघे जण चौकडून वानर चिरदाळे वेळून मारू आदिले रणे दुर्धर बाणे बेदोने. हे 4 प्रधान अतिशय खवळलेले आहेत. दुर्धर अशा प्रकारचे बाण सोडू लागलेले आहेत आणि असे बाण सोडून हे वानर असणारे त्या ठिकाणी मूर्छित पडू लागलेले आहेत. अशी अवस्था त्या ठिकाणी. वानर उडता काची बाण बेदोने सपिचे सविसे पाडिते भूमीचे का सविसे कपिसे ना. वानर सैन्य असणाऱ्या कासा 20 झाली अशा प्रकारची यांच्याकडे गती होती. एक बाण सोडता हजारो बाण निर्माण होत होते आणि ही वानर सैन्य असणारी त्या ठिकाणी मूर्छित पडू लागलेली आहे. अशी अवस्था असणारी हे मोठे वीर असणारे वानर यांनी पाहिलं. वानरी करिता उडाना उरी स्त्री विंदिती बाण हानिता पर्वत पाचालो करत छेदून पाडिते. हे वानर सैन्य असणाऱ्या बाण आलेला बघितल्याबरोबर आकाशात उडान मारायचा वरच्या वर बाण असणारा छेदून तो असणारा बाजूला काढायचा वरच्यावर बाण तुडू लागलेले आहेत. अशी अवस्था हे वानर सैन्य. प्रधान चौघे जण करिता वानरा कंदन कपी दावणले चौघे जण प्रधान प्राण घ्यावया. 4 प्रधान असणारे या 4 प्रधानाचा प्राण कधी घ्यावा असे असणारे वीर वीर मोठे मोठे जे वानर होते हे वानर अतिशय खवळले आणि त्यांच्यावर दुर्धर अशा प्रकारे तुटून पडलेले. देवीदास दुर्मुख क्रोधाविनत ताराने जांबवंत करवया प्रधानाचा गाते युधात मिसळ. 4 हे मोठे मोठे वानर हे वानर असणारे या 4 प्रधानाचा कधी घात करावा कधी यांना मारावं याच्या करता उडान घेतलं आणि उडान घेऊन या चौघावरती असणारे हे 4 वानर असणारे धावून आलेले. विविध येऊने गरजोने कर धमाते पाचारोने पोते छेदूने धनुते बाणे गिरीश्रंगे पूर्ण ठोकिला. ज्यावेळेस वानराने उडान केलं त्यावेळेस हाताने हाणलं नाही पायाने हाणलं नाही शेपटाने हातात धनुष्यबाण वळून घेतलं आणि त्यानंच असणाऱ्या यांना या राक्षसाला मारायला सुरुवात केली. अशी अवस्था हे वानर सैन्य. हानिता पूर्ण रणे तुझ मुना करदमे सांडीला प्राण अर्धक्षणाने लागता. ज्यावेळेस हे वानर मारायला लागले त्यावेळेस असणारे हे वानर काही साधे सुधे नव्हते बरं का. मोठे मोठे पर्वत असणारे त्यांच्याकडे होते. हे पर्वत असणाऱ्या राक्षसावर टाकू लागले. एक प्रधान एक क्षण न लागता एवढ्या वेळामध्ये मरण पावलेला आहे. दुर्मुखाची आला क्रोध पाचारोने सुमनदान दोघी केले मला उदे विविध बंधन रण मारे. रणाच्या ठिकाणी एक प्रधान मेला हे 3 जणांनी पाहिल्याबरोबर यांना अतिशय क्रोध आला की आमचा सोबती असणारा यांनी मारला. हे राग आला आणि तो असणारा दुर्मुख आणि धावून आलेला आहे. अनोरी प्रस्ता समुख उपटोने आता मला रुख सुमन दानिता देख न घेता उदक निमाला. त्यावेळेस असणारा पाणी सुद्धा मागितलं नाही त्यानं. अशी अवस्था झाली. ज्यावेळेस असणारा हे 4 वानर धावून आले. प्रस्थाच्या जवळ रथ त्याचा होता. रथावर उडान मारलं. एक क्षण न लागता पाणी सुद्धा म्हणला नाही. अशा अवस्थेत प्राण सोडला. कवळला जांबुवंत महानादाचे पाचारित शीघ्र करून तिळा गाते युधात पाडिला. जांबवंत म्हातार होत आपल्या बाबासारखं या. यांना किती उल्हास आला बघा ना. केवळ मोठ्यानेच वाचायला लागले वरती इकडे कसा बसायला लागलाय. जांबवंताला उल्हास आला. जांबवंताला उल्हासाचाच मोठा पर्वत उचलला आणि पर्वत उचलून आणि त्या प्रधानावरती धावून आलेला आहे. कुंभ हनोजनीच्या जर त्याची तंड तरगटला तारवीर करिता ते पटगात मारे पायी वानर दरियेला.
वानर सैन्य काही साधन नव्हतं. वानरनं उड्डाण घेतलं. याचा म्हणजे हातातला धनुष्यबाण हिसकाटून अगोदरच घेतले. पायाला धरला आणि पायाला धरून काय केलं बाबा? रागे उपटिला त्याची पुच्चे निमटिले गाठीची. हा. बहानो पाये काचा विषय बळक पिसे चाले ना. हो, ज्यावेळेस असणारा पायाला धरलं आणि त्यावेळेस असणारा हे राक्षसाने विचार केला, माझं बळ मी पडले, आता काय विचार करावा? असा विचार करू लागले. लक्ष्मण तात्या आणि सूचक बालासाहेब नागरोजे. आता हे गेलो होय.